नमस्कार, मी कैलास आकात माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत अष्टपैलू विधिज्ञ श्री रमेश बनसोडे सर आहेत. त्यांच्याबद्दल मी खूप काही सांगण्यापेक्षा आपण डायरेक्टली त्यांच्याशीच बोलूया आणि ते त्यांचा परिचय देतील. नमस्कार सर. नमस्कार, मी ॲडव्होकेट रमेश बनसोडे. मी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करतो. मी कोरोना काळामध्ये 70 कोर्सेस केले. त्याचं लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आणि त्याचबरोबर मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला. त्यानंतर मी कराटे प्रशिक्षक आहे. त्याचबरोबर माझं 2016ला एक पुस्तक पण प्रकाशित झालेलं आहे. आता लवकरच दुसरं पुस्तक पण येतं आहे. त्याचबरोबर मी पत्रकारिता पण केलेली आहे आणि एक सामाजिक कार्य म्हणून पोलीस जाणीव सेवा संघामध्ये मी महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून देखील पद भूषवलेलं आहे. तर मला आता म्हणायचं आहे, आत्ताची जी पिढी आहे, जे नवीन लग्न करतात नवरा बायको, त्यांचं लग्न पुरेसं टिकत नाही आहे. म्हणजे म्हणायचं असं की घटस्फोटापर्यंत खूप लवकर जातात. तर यामध्ये अरेंज मॅरेज करायला पाहिजे की कोर्ट मॅरेज, आपल्याला काय वाटतं? विषय खरंच खूप छान आहे आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारला तो देखील छान आहे. खरं तर आपण हिंदू संस्कृतीमधले आहोत आणि आतापर्यंत आपल्या भारताची ही संस्कृती आहे की अरेंज मॅरेज ही खूप आवश्यक आहे आणि सध्याच्या काळामध्ये सुद्धा त्याची खूप गरज आहे, नित्यंत गरज आहे. पण आता हल्ली काय झालं आहे की लव्ह मॅरेज हे एक फॅड तयार झालेलं आहे आणि जो उठसूट लव्ह मॅरेजच्या मागे जास्त पळतो आहे आणि हे जास्त काही असं फार म्हणावं असं टिकत नाही. त्यांच्यामध्ये कल निर्माण होतात, खूप साऱ्या गोष्टींची अडचण येते. ज्या पद्धतीने अरेंज मॅरेज असतं की घरामध्ये एकत्र कुटुंब असतं आणि त्याच्यामध्ये वादविवाद सांभाळण्यासाठी घरातले मोठे कर्ते पुरुष असतात, त्यामुळं ते जास्त दिवस टिकतं. आणि लव्ह मॅरेजमध्ये असं होतं की ते दोघंजणं सेपरेट राहतात. मुलीला वाटतं मुलगा सेपरेट असला पाहिजे आणि त्यामुळं मग ते दोघांमध्ये जे वाद निर्माण होतात. आता आज काय झालं, मॉडर्न जमाना आहे आणि त्याच्यामध्ये असं झालं आहे की मुलीला वाटतं माझ्या फॅमिलीमध्ये जास्त मेंबर नसावे आणि सासू नको आहे, सासरा नको आहे, नणंद नको आहे, दीर नको आहे आणि मी आणि म्हणजे माझा पती एवढेच अपेक्षित आहे. त्यामुळं ती जे आहे ते लव्ह मॅरेज जे आहे ते दोघांच्या डिस्प्यूटमुळे जास्त दिवस टिकत नाही. बरं, मला असं म्हणायचं आहे, आता मेट्रो सिटी किंवा मोठमोठ्या सिटी आहेत, तिथं शिक्षण घेण्यासाठी गेलेले जे मुलं किंवा काम करण्यासाठी गेलेले मुलं मुली, ते एकमेकांमध्ये मिसळतात, मैत्री होते आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. तर लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय, आपल्याला काय सांगतं? आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असा विषय आहे की लग्न न करता एकत्र राहणे. त्याला कायद्यात परवानगी आहे का? नाही, आता कायद्यामध्ये आता हल्ली त्याला मान्यता मिळायला सुरुवात झालेली आहे आणि एकमेकांना समजून घेण्याचा तो एक तो काळ असतो आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी. मुळात त्या गोष्टीची खरं फार विषय तो गंभीर आहे आणि पण मला वाटतं आवश्यकताही आहे, कारण ते एकमेकांना जर चांगले ओळखले तर ते आयुष्य सोबत जास्त दिवस टिकू शकतं. त्यांचं मॅरेज जर झालं ते जास्त दिवस टिकू शकतं असं मला वाटतंय. नक्कीच. तर त्यानंतर मला असं म्हणायचं की नवरा बायकोचे जे भांडण होतात तर ते भांडणं कशावरून होतात जास्त? तर म्हणजे भांडणाचा जो मुद्दा असतो तो काय असतो? शक्यतो किरकोळ, प्रत्येकाच्या पूर्वीची एक म्हण होती, प्रत्येक घरात भांड्याला लागतच. बरोबर. तसं नवरा बायकोचे भांडणं होतातच. पण त्या व्यतिरिक्त काही भांडणं अशा होतात की ते एवढे टोकाला जातात की पार त्यांचा डिवॉर्स होतो आणि ते आयुष्यभर एकमेकांचं तोंडही बघणार नाहीत असा निर्णय घेतात. तर त्याबद्दल काय सांगता? आता नवरा बायकोचे भांडणं होणे याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामध्ये समजा
घरातले काही वाद असतात, दोघांना एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आता तर सध्या असं झालं आहे की मोबाईलचं जास्त युग आलेलं आहे आणि त्या मोबाईलमध्ये जास्त व्यस्त राहणे आणि घरात जास्त मेंबर असल्यामुळं कामं जास्त पडलेले असतात, कामधंदे जास्त असतात, त्यामुळेही त्यांच्या दोघांमध्ये डिस्प्यूट होतात, वादविवाद वाढतात आणि याच्यामुळं त्या कुटुंबामध्ये एक कलहाचं वातावरण निर्माण होतं. मुळात मी तर हे सांगेल की दोघांनी पतीपत्नीने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. काही आपल्या जे अडीअडचणी असतील ते एकमेकांमध्ये शेअर केल्या पाहिजे आणि एकमेकांचा दोघांवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. आत्ताच्या मुली म्हणतात की शेतकरी नवरा नको, मला जॉबवाला हवं आहे आणि जॉबला असताना देखील त्याची पगार, त्याचं घर हे सिटीमध्ये असावं आणि पगारही कमी नको आहे, पगारही खूप जास्त आहे, त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. बरं, शेतकरी नवरा नको आहे असं का वाटतं? कारण काय झालं, आता शेतकरीचा विषय असा आहे, मुळात शेती म्हटलं की शेतीमध्ये राबवायला नको वाटतं. आता हल्लीच्या मुलींना काय आहे की फक्त आम्हाला चांगलं पॉश पाहिजे, चांगलं वातावरण पाहिजे, चांगल्या पगाराची नोकरी असणारा मुलगा पाहिजे आणि जेणेकरून आम्हाला सिटीमध्ये राहायला मिळेल. आणि शेतीचा विषय जर आपण बघितला, कारण शेती ही फार महत्त्वाची आहे आणि पूर्वीपासून आपल्या भारत देशामध्ये शेती हा एक व्यवसाय कंटिन्यू सुरू आहे आणि शेतीशिवाय आपण जगू शकत नाही. हे जर सगळ्यांनी जर समजून घेतलं तर शेतकरी हा नवरा आपल्याला असावा असा प्रत्येक मुलींनी विचार करावा. कारण शेतकरी पण एक चांगल्या प्रकारचा आहे आणि त्याच्यासोबत आपण राहिलं पाहिजे, त्याच्यासोबत आपण एकत्र संसार केला पाहिजे असं मला वाटतं. हां, एखाद्या व्यक्तीची परिस्थिती खूप नाजूक आणि गरीब आहे, तर अशा लोकांना कोर्टाकडून न्याय मिळतो का? किंवा कोर्टात गेले तर त्यांना एखादा सरकारी वकील मिळेल का? तर अशी काही कायद्यामध्ये तरतूद आहे का? हो, नक्कीच. ज्या व्यक्तीची परिस्थिती गरीब आहे आणि त्याला न्यायालयात भांडण्यासाठी वकील देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याच्याकडं पुरेसे पैसे नाही आहे, त्याच्याकडं फी नाही आहे वकिलाला देण्यासाठी, तर ते लिगल एडमार्फत त्यांच्यासाठी वकील नियुक्त करू शकतात. त्याच्यासाठी ती मागणी न्यायालयात करू शकतात. अच्छा. आणि जर समजा कोणाला काही अडचण आल्यास त्यांनी मला संपर्क केला तरी मी त्यांना माहिती देऊ शकतो. आता मला एक सांगा, स्त्रियावर होणारे अत्याचार किंवा पुरुषांवर होणारे जे अत्याचार आहेत, जे आपण आता HMP दाखल करतो, ठीक आहे, ते दाखल केल्यानंतर ते खरंच स्त्रियांकडून अत्याचार होतात का पुरुषांकडून होतात? आता आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की माझ्यावरती अत्याचार झाला आहे, माझ्या पतीने माझ्यावरती अत्याचार केला आहे म्हणून मी डिवॉर्स घेते, मला त्याच्यासोबत नाही राहायचं आहे. पण हे खरंच घडतं का? किंवा बऱ्याचशा केसेसमध्ये असं असतं की पुरुषांवरती अत्याचार झालेला असतो पण महिलांनी केस दाखल केलेली असते. काय सांगाल? आता हा विषय फार गंभीर आहे आणि विषय असा आहे की महिला ज्या आहेत, आज सगळ्यात जास्त महिलांच्या बाजूनेच कायदे आहेत, महिलांच्या बाजूनेच खूप साऱ्या कायद्यांचे अंमलबजावणी झालेली आहे की महिला सुरक्षित झाल्या पाहिजे असं सरकारला वाटतं. किंवा मग जे कायदे करणारे आहेत त्यांना वाटतं की महिलांच्या बाजूने कायदे फार कमी आहेत म्हणून आपण कायदे त्यांच्या बाजूने स्ट्रॉंग केले पाहिजे आणि पुरुषांच्या बाजूने कायदे फार कमी आहे. मुळात काय झालं की आज महिला त्या कायद्यांचा, खरं तर सरकारने जे कायदे केलेले आहेत ते त्यांच्या फायद्यासाठी आहेत, पण ते त्याचा फायदा जास्त न घेता त्याचा मिसयूज जास्त करतायत आणि तो मिसयूज त्या वेगवेगळ्या ठिकाणी, समजा आता फॅमिली मॅटर असेल तर फॅमिली मॅटरमध्ये पण तो प्रकार जास्त होतो आहे. समजा डोमेस्टिक व्हायलन्स आहे, जे काही कारण नसताना एखाद्यावर DVची केस दाखल करणे
किंवा मग घटस्फोटाच्या केसेस आहेत, ह्यासुद्धा त्याचप्रमाणे याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. मला असं विचारायचं सर, संसार करताना पैसा महत्त्वाचा की प्रेम, आपल्याला काय वाटतं? आता हा जो प्रश्न आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि खरं म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या दोन्ही गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू म्हणावं तसं आहे. त्या एखाद्याकडे खूप पैसा आहे पण त्याच्याकडे प्रेम आहेच असं नाही आहे, आणि एखाद्याकडे खूप प्रेम आहे आणि त्याच्याकडे पैसा असेलच असंही नाही. हे दोन्ही गोष्टी गरजेच्या आहे आणि दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे असं मला वाटतं. बरोबर. आता मला एक म्हणायचं, कोर्टात केस गेल्यानंतर त्यांचा खरंच संसार होतो का? किंवा आता एखादं कपल आहे, ते कपल आपल्याकडे केस आले आणि ती केस मिटली आहे, ठीक आहे, पण नंतर त्यांचा संसार तसाच सुरळीत चालतो किंवा परत वादविवाद होऊन परत ते आपल्याकडेच येतात? नाही, कोर्टात केस गेल्यानंतर आहे ना, आपल्याला एक ऑप्शन असतो की कोर्टात केस गेल्यानंतरही आपण तडजोड करू शकतो आणि तडजोड करून आपल्याला जर वाटलं की पुन्हा आपल्याला ज्या गोष्टी आहेत पूर्वपदावर आणायच्या आहे किंवा मग आपल्याला त्याच्यासोबत नांदायला जायचं तर जाऊ शकतो आपण. सर मला असं विचारायचं आहे, आजकालच्या मुलींना नवीन नवीन लग्न झाल्यानंतर किंवा लग्न झाल्या मोस्टली त्या 1 महिना 1.5 महिना घराची परिस्थिती बघतात. जर खटल्याचं घर असेल, जसं आपलं हिंदू संस्कृतीमध्ये अगोदर खटल्याचं घर म्हणायचं, म्हणजे घरामध्ये जवळपास 7 ते 8 जण किंवा 10 जण असे एकत्र कुटुंब राहायचं आणि त्यांचा सगळ्यांचा जेवण खावण ज्या काही गोष्टी आहेत त्या आलेल्या सूनबाईला करावं लागायच्या. पण हल्ली तसं नाही राहिलं. हल्ली मी आणि माझा नवरा आम्ही दोघंच, या 2 गोष्टी घेऊन महिलांच्या डोक्यात किंवा ज्या आपल्या आई बहिणी ताई ज्या काही आहेत त्यांच्या डोक्यात एवढंच की मला सासू नको आहे, नणंद नको आहे, देर नको आहे, भाऊजाई नको आहे, कोणीच नको आहे, मी, माझा नवरा आणि आमचा संसार. तर ही जी परिस्थिती आहे ही मला जेमतेम आत्ता 80 ते 90% बघायला मिळते आहे 100%पैकी. तर तुम्हाला काय वाटतं, ही परिस्थिती खरी आहे का? कुटुंब एकत्र कुटुंबात राहायला हवं आहे की मुलींनी वेगळं राहायला हवं आहे, काय सांगाल? नाही, आता खरं तर काय झालं आहे की कुटुंब पद्धत जी आहे ती लोप पावत चाललेली आहे आणि पूर्वी ज्या पद्धतीने एका घरामध्ये 4 भाऊ असायचे आणि त्यांच्या पूर्ण परिवार, त्यांची मुलं, अशी खूप खूप मोठी समजा एका घरात जवळजवळ 50-50 लोक असायचे. आणि आज जर समजा आपण बघितलं साऊथ साईडला तर आजही त्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती ही आहे, म्हणजे त्यांनी ती टिकून ठेवलेली. पण आता झालं काय, आपल्याकडे असं झालं आहे की आपण पाश्चिमात्य देशातली संस्कृती अंगीकृत करायचा प्रयत्न करतो आहे आणि आपण हळूहळू त्या संस्कृतीकडे जास्त वळतो आहे आणि आपल्याला असं वाटतं आहे की मी आणि माझा नवरा असंच आमचं एक कुटुंब असायला पाहिजे, आम्हाला एकत्र कुटुंब नको आहे. मग त्याच्यामुळं काय झालं आहे की भावाभावामध्ये भांडणं होत आहेत, त्यांच्या बायकांमध्ये भांडणं होत आहेत आणि परत त्यांचे जे मुलं वाढले मग मुलांमध्ये, म्हणजे अशा अनेक गोष्टींमुळं ते घटना घडायला लागल्या आणि याच्यामुळं मग त्यांना असं वाटतं की आपण एकत्र कुटुंबात न राहता सेपरेट राहिलं पाहिजे. आणि सेपरेट राहिल्यानंतरही ते लहान मुलं जे असतात त्यांना आजी आजोबांचं प्रेम मिळत नाही, ते आजी आजोबाच्या प्रेमांपासून वंचित राहतात. त्यांना फक्त घर आणि आई वडील एवढंच त्यांना ते आपल्या अवतीभोवतीचं वातावरण दिसतं आणि आजी आजोबा हे त्या ठिकाणी नसल्यामुळं त्यांना त्यांच्या प्रेमापासून वंचित राहावं लागतं आहे आणि यामुळं मग त्यांना खरंच गरज आजी आजोबांची आहे. लहान मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळालं पाहिजे आणि जे काही नातेवाईक आहेत ते सुद्धा त्यांच्या एकत्र असे येऊन भेटून चर्चा वगैरे झाली पाहिजे. मला हे जे एकत्र कुटुंब आहे त्याच्यामध्ये तो प्रकार असा दिसत नाही. हो, मला असं म्हणायचं आहे, आत्ताचे जे पती पत्नी आहेत जर यदा कदाचित त्यांचा डिवोर्स जर झालाच तर त्याचे दुष्परिणाम काय किंवा मग त्याचे काय म्हणता येईल आपल्याला, किंवा त्याचे परिणाम काय होतील? शक्यतो आपण दुष्परिणामच घेऊ. काय वाटते, काय दुष्परिणाम होतील? तर डिवोर्स म्हणजे काय होतं, आता हल्ली डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आता म्हणजे इतकं त्याचं प्रमाण वाढलं आहे
की एक वर्ष झाला का लगेच लोक आमचा वाद झाला, आमचं म्हणजे हे होत नाही आहे, जमत नाही आहे, आमची सेटलमेंट होत नाही आहे. आणि मग ते काय करतात, मग केस फाईल करतात, कोर्टामध्ये येतात आणि कोर्टाला पण वाटतं की यांचा डिवोर्स होऊ नये म्हणून कोर्ट ही मध्यस्थीच्या मार्फत ते मिटवण्याचा प्रयत्न करतं. पण कधी कधी काय असतं, एखाद्या वेळेस मुलगी ही आडून बसलेली असते की नाही मग मला एवढीच रक्कम पाहिजे. मग ती आवाढव्य रक्कमची ती डिमांड करते आणि तिला तिच्या आईची फूस असते की नाही तू असंच म्हण तसंच म्हण. अशा खूप काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये ते प्रमाण जास्त वाढायला लागलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की जास्त डिवोर्सचं प्रमाण हे कमी व्हावं. मला असं म्हणायचं सर, तुम्ही आत्ता म्हटलात की आईची फूस असते वगैरे, तर त्यावरून मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की यामध्ये संसारामध्ये मोबाईल आणि मुलीची आई किंवा त्या मुलाची सासू यांचा कितपत रोल असतो? म्हणजे त्या काय सांगतात, जसं की इंदोरीकर महाराज सांगतात की लग्न झाल्यानंतर परत माईने लेकीला फोन लावू नये आणि विचारू नये की तुझं काय चाललंय, दिल्या घरी सुखी राहा. त्या पद्धतीनं आजकालच्या ज्या महिला आहेत त्या फोनद्वारे किंवा त्यांचा ध्वनीद्वारे एवढा कॉन्टॅक्ट वाढलेला असतो, दिवसातले 8-8, 10-10 फोन. आणि ते प्रत्येक वेळेस म्हणजे एकदा चांगलंही सांगत असतील, पण यांचं प्रमाण जास्त झाल्यामुळे, आईनं मुलीला फोन केल्यामुळे डिवोर्सचे प्रमाण खूप वाढलेले आहेत असं आपल्याला वाटतंय का? हो, नक्कीच. त्याच्यामुळं काय झालं आहे की आई आणि मुलगी संभाषण असावं असं मला तरी वाटतं, पण ते इतकं नसावं का जेणेकरून आपल्या घरातल्या काही इंटरनल गोष्टी मुलीनं आईला सांगाव्या आणि मग त्या आईनं तिकडनं सल्ला तिला द्यावा आणि त्या माध्यमातून ती घरामध्ये वाद निर्माण होणे आणि ते वाद इतके एकोप्याला जाणे का त्याचं रूपांतर डायरेक्ट कोर्टापर्यंत जाणे, ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी मला आता असं लागलं पाहिजे. येस, ओके सर. मला असं म्हणायचं आहे, आता एखादा पती पत्नीचा डिवोर्स झाला आहे आणि डिवोर्स झाल्यानंतर त्यांना काही अपत्य असतील, मुलगा किंवा मुलगी, तर त्या मुला आणि मुलीचं पुढं काय, म्हणजे त्यांना कोण सांभाळेल किंवा कुठे जाईल, त्याचं काय, म्हणजे त्याचं शिक्षण म्हणा किंवा त्याचा खर्च म्हणा ते कोण करेल किंवा कोण सांभाळेल, असं आपण काही त्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का? आता याच्यामध्ये असं आहे, जर समजा डिवोर्स झाला, दोघा नवरा बायकोंमध्ये जर डिवोर्स झाला आणि जे त्यांच्याकडे जे अपत्य आहे, मग आता शेवटी कोर्ट डिसाईड करतं की ती त्याची कस्टडी कोणाकडे द्यायची. जर समजा पती कॅपेबल असेल का तो सांभाळू शकतो, तर कोर्ट त्याच्याकडेही देऊ शकतं. किंवा मग जर असं वाटलं जे छोटे असतील तर मग कोर्ट त्याच्या आईकडं त्याची कस्टडी देत असतं आणि त्याच्यानंतर त्या पतीला काय त्याचा जे खर्च आहे ते खर्च देण्याची कोर्ट ऑर्डर करत असतं. आता मला असं विचारायचं आहे, काही केसेसमध्ये डिवोर्स न घेताही दुसरं लग्न केलं जातं, तर यामध्ये हक्क पहिल्या बायकोचा राहील की दुसऱ्या, आपल्याला काय वाटतं? पहिल्या बायकोचं राहील, कारण ती लिगली त्याची वाईफ असते आणि दुसरं जे लग्न केलेलं असतं त्याने ते लिगली नसतं, ते अनलिगली असतं. कारण ज्या वेळेस तुम्ही डिवोर्स घेता त्याच वेळेस तुम्ही दुसरं लग्न करू शकता. अन्यथा तुमच्यावर मग समजा तिने जर कोर्टात तुमच्या विरुद्ध जर केस दाखल केली तर ते तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकते. आणि मग दुसऱ्या बायकोचं काय, जी आता त्यांनी पत्नी म्हणून आणली आहे, तिचं काय? मग ती अनलिगलीच असते ना, ती लिगली नसते. ती म्हणजे तिला पूर्ण राईट्स नाही आहेत का? राईट्स नाही आहेत, पण जर त्यांच्यामध्ये जर अपत्य झालं तर त्याला राईट्स मिळतात. अच्छा, म्हणजे जर दुसऱ्या मुलीला अपत्य झालं तर पूर्ण राईट्स ती घेऊ शकते. हां, पण त्याला मिळेल, तिला नाही मिळत, मुलाला मिळेल. मुलाला मिळेल. ओके. तर मग मला असं विचारायचं आहे की सुखी संसाराचं सिक्रेट काय? म्हणजे आपल्याला जर संसार सुखाचा करायचा असेल तर एका पुरुषानेही पत्नीला कितपत सांभाळून घेतलं पाहिजे किंवा पत्नीनंही पुरुषाला कितपत सांभाळून घेतलं पाहिजे, किंवा ते दोघंही आनंदात राहतील, यात तिसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही, तर याचं सिक्रेट काय आहे? म्हणजे आनंदी संसार कसा करतात? आता याच्यामध्ये असं आहे की दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. पती पत्नी हे एका
गाडीच्या चाकासारखे आहे. जसं गाडीला 2 चाकं आहे, 2 चाकं फार महत्त्वाचे आहेत. जर एक चाक नसेल तर गाडी चालणार नाही. त्या पद्धतीने दोघांनी एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं आहे. दोघांनी एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. आणि जे काही समजा तुमच्यामध्ये वादविवाद असतील तर ते शांततेत मिटवले पाहिजे. एकमेकांवर राग द्वेष न करता एकमेकांच्या सहकार्याने आणि समंजसाने वाद मिटवले पाहिजे, असं मला वाटतं की ते सुखी संसाराचं आपण रहस्य आहे. आत्ताच्या पिढीला काय संदेश द्याल? शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आत्ताची जी नवीन पिढी आहे त्या पिढीला आपण काय संदेश देऊ इच्छिता? आत्ताच्या पिढीला संदेश माझा हाच राहील की तुम्ही ज्या पद्धतीने हे अवाढव्य लग्नाचा जो खर्च करताय तो कुठेतरी कमी झाला पाहिजे. परिस्थिती एखाद्या वडिलांची परिस्थिती नाजूक असेल तर त्यांनी साध्या पद्धतीनेच लग्न केलं पाहिजे. एखाद्याची जर फार श्रीमंताची परिस्थिती तर त्याने मोठंही लग्न करू शकतो तो. पण सामान्य जर लग्न तुम्ही केलं आणि समजा आता आपण बघतोय काही प्री वेडिंग जे आहे की आज लाख 2-2 लाख रुपये खर्च करून ते शूट केलं जातं. त्यानंतर डोहाळे जेवणाचा जो खर्च आहे त्याची पण शूटिंग खूप खर्च करून लोक, म्हणजे तो एक वेगळाच थाट असतो. मग तुम्ही हा आवाढव्य खर्च न करता जर कुठंतरी काटकसर केली, बचत केली आणि तुमच्या भविष्याचा विचार जर केला आणि ते पैसे जर तुम्ही चांगल्या कामासाठी जर गुंतवले, भविष्याच्या एक नियोजन म्हणून आपल्या येणाऱ्या काळासाठी, तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आता काहींना असं वाटेल की आम्ही खर्च करतो आणि आमचा जो आनंद आहे, जो आमचं लाईफचा एन्जॉय आम्हाला करायचा आहे, मग तो आम्ही कसा करायचा. पण याच्यामधनंही तुम्ही हा विचार नक्कीच करा, कारण आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पैसा आहे आणि पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं त्या पैशाचं नियोजन हे योग्य वेळे चांगल्या पद्धतीनेच झालं पाहिजे असं मला वाटतं. सर, मला आता असं म्हणायचं आहे की आपण जो दिलेला संदेश आहे तो सर्वांना कळेल आणि सर्वजण त्या मार्गावर चालतील अशी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला बोलून खरंच खूप छान वाटलं. आज आपण एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि परत आपण भेटूया, नक्कीच परत आपली भेट होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर. धन्यवाद, थँक्यू. तुम्हाला जर काही शंका असतील तर आम्हाला कमेंट्स करा, आम्ही तुमच्या शंकेचं निरसन करू. धन्यवाद. ओके.